नेतृत्व आपल्या राज्यातून गेलं याचं दुःख अख्ख्या महाराष्ट्राला झालेलं आहे. बांधवांनो, ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे. खरं तर दर 5 वर्षाला या निवडणुका झाल्या पाहिजे. मागची निवडणूक 2017ला झाली होती, आता 2026 आहे. म्हणजे 9 वर्ष पूर्ण या निवडणुकीला झालेले आहेत. खरं तर ही निवडणूक 2022ला व्हायला पाहिजे. त्यांना मी म्हटलं की आमच्या गावामध्ये तुम्ही कामं द्या. ते म्हटले नाही, वरून निधीच येत नाही. अरे निधी येत नाही, तुम्हाला तिथे जावं लागेल. तिथं तुम्ही सभागृहामध्ये विचारा जिल्हा परिषदच्या. त्या जिल्हा परिषद मेंबरला न ओळखता ते दुसऱ्याच माणसाला ओळखत होते. याच्यावरून तुम्ही समजून घ्या की तिथं कोण जात होतं आणि कोण नव्हतं. त्यांच्या सभागृहामध्ये कधी जाणं नाही, तिथं काही मागणी करायची गरज नाही. तिथं सभागृहामध्ये आपल्याला त्यांचे दारे फिरवावे लागतात आणि त्या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना पीडब्ल्यूडी असेल, जनसंधारण असेल, झडपी असेल, या ठिकाणी आपल्याला त्या हेडची सुद्धा माहिती पाहिजे. त्या कोणत्या हेडच्या अंतर्गत कोणते कामं होतात, कोणते होत नाही, हे सुद्धा त्या जो आपला मेंबर असतो त्या मेंबरला माहिती पाहिजे.